सर्वांना नमस्कार. मी आहे अतुल नगरकर. 15 जून 2025 रोजी जी सेटची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं प्रॉस्पेक्टस आज पब्लिश झालेलं आहे आणि त्यामध्ये असणारी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपण आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मित्रांनो, हे जी 40वी सेट परीक्षा होत आहे ही परीक्षा 15 जून 2025 रोजी होत आहे आणि त्या दिवशी वार कुठला आहे? रविवार आहे. तर आता आपण बघूयात यामध्ये कोणत्या कोणत्या सूचना यांनी दिलेल्या आहेत. तर आपल्याला जर सेट भवनला त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करायचे असेल तर setexam.unipune.ac.in आणि setco@unipune.ac.in हा त्यांचा ईमेल आय डी आहे. तसेच फोन नंबर देखील इथं त्यांनी दिलेले आहेत. अशा पद्धतीने या प्रॉस्पेक्टसमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा. इम्पॉर्टंट डेट्स, important instructions and conditions of eligibility, reservation policy, set subjects, PG courses, postgraduate subjects, examination centers, फी बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. एक्झामची स्कीम कशी असणार त्याची माहिती दिलेली आहे. प्रोसिजर क्रायटेरिया काय असणार त्याची माहिती दिलेली आहे. प्रोव्हिजन फॉर पर्सन्स विथ 40% और मोर डिसॅबिलिटी त्याची माहिती त्यांनी दिली आहे. हॉल तिकीट ॲडमिट कार्डबद्दल माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन टू बी सबमिटेड याची माहिती त्यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीने त्यांनी माहिती इथं दिलेली आहे. अजून कुठली कुठली माहिती आहे? ॲप्लिकेशन कसे करावे, जनरल इन्स्ट्रक्शन काय आहेत, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, मिसकंडक्ट म्हणजे काय, आणि ॲनेक्शरमध्ये त्यांनी ॲनेक्शर 1, त्याच्यानंतर ॲनेक्शर 2मध्ये लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर यूजिंग ओन स्क्राईब आणि ॲनेक्शर 3मध्ये त्यांनी सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन टू राईट इन ॲन एक्झामिनेशन आणि ॲनेक्शर 4मध्ये प्रोफॉर्मा फॉर ऑर्फन सर्टिफिकेट. अशा पद्धतीची कंटेंट्स त्यांनी इथं दिलेले आहेत आणि या कंटेंट्समध्ये जवळजवळ 15 कंटेंट आणि 4 अनेक्शर त्यांनी दिलेले आहेत. आता आपण 27 पानी हा जो प्रॉस्पेक्टस आहे किंवा त्यांचं बुलेटिन आहे त्या बुलेटिनचे हायलाइटेड मुद्दे आपण डिस्कस करूयात. तर आता इथं पहिल्यांदा इम्पॉर्टंट डेट्सचा हा जो पेज आहे ते इम्पॉर्टंट डेट्सचं पेज आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहे की कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 24/2/2025 रोजी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. लास्ट डेट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन 13 मार्चला संपणार आहे. 13 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. पिरियड फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फी 14 मार्चपासून देखील तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता, परंतु 14 मार्च ते 21 मार्चपर्यंत तुम्हाला लेट फी ही भरायला लागणार आहे. पिरियड फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फीस. तर 14 ते 21 मार्चपर्यंत तुम्ही लेट फी भरून ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर पुढचं जे आहे पेमेंट ऑफ फीस ओनली बाय ऑनलाईन मोड थ्रू क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग. म्हणजे तुम्हाला फी जी भरायची आहे तुम्ही तुमच्या ATM कार्डवरून भरू शकता किंवा नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्डवरून देखील भरू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहे त्याच्यामध्ये करेक्शन करायचे असतील तर त्या डेट आहेत 22 मार्च ते 24 मार्च. म्हणजे 22, 23, 24 हे 3च दिवस तुम्हाला तिथं भेटतात अशा पद्धतीने. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड्स ऑन द वेबसाईट. म्हणजे 5 जूनला तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड भेटणार आहेत वेबसाईटवर. त्यानंतर
डेट ऑफ सेट एक्झामिनेशन बाय ऑफलाईन मोड. ऑफलाईन मोड हा शब्द महत्त्वाचा आहे इथे. ऑफलाईन मोड म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये परीक्षा नसणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन तुम्हाला OMR शीटवर ते हे OMR शीट तुम्हाला ब्लॅक करायचे आहेत छान पद्धतीने. 15 जून 2025 रोजी रविवारी, हे लक्षात ठेवा, रविवारी ही परीक्षा असणार आहे. आता ही टिप काय दिली बघा त्यांनी, कॅन्डिडेट्स आर नायदर रिक्वायर्ड टू सेंड एनी सर्टिफिकेट डॉक्युमेंट, म्हणजे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र त्यांना फिजिकली तुम्ही पाठवायचं नाही. त्यानंतर आपण बघूया हायलायटेडमध्ये फक्त आपण बघतोय. त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत बघा. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रीड द इन्फॉर्मेशन बुलेटिन केअरफुली बिफोर सबमिटिंग अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे काय, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही हे जे आपण जे वाचतोय ना त्याचे प्रॉस्पेक्टिस किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो इन्फॉर्मेशन बुलेटिन, हे काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि मग ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन आज तारीख किती आहे, 21 तारीख आहे, अजून 24 तारखेपासून म्हणजे 22-23 हे 2 दिवस तुम्ही थांबायचे. 24 तारखेपासून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर दुसरं काय लिहिलं बघा, एंटर द कॅटेगरी अँड सब्जेक्ट करेक्टली, म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे आणि कॅटेगरी आहे अतिशय सुव्यवस्थितपणे तुम्ही भरायचा आहे. तिसरा काय म्हणतो बघा, कॅन्डिडेट्स मस्ट एन्श्युअर दॅट दे हॅव नेसेसरी सर्टिफिकेट्स इश्यूड बाय द स्टेट ऑफ महाराष्ट्र, गोवा ओनली. तुम्ही महाराष्ट्र आणि गोवामधले असाल रहिवाशी तरच तुम्ही सेट परीक्षा ही देऊ शकता. इन सपोर्ट ऑफ देअर क्लेम्स इन द ॲप्लिकेशन ऑफ MSET. By mistake, if any candidate must ensure that they have necessary certificate issued by the state of Maharashtra and Goa only. म्हणजे गोवा आणि महाराष्ट्रापुरतीच मर्यादित ही सेट परीक्षा असणार आहे. त्यानंतर ड्युरिंग एक्झामिनेशन मेक एंट्रीज इन द OMR. बाय मिस्टेक इफ यू क्लिक, इथं बघा हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बाय मिस्टेक इफ यू क्लिक सेट क्वालिफाईड, जर तुम्ही चुकून सेट क्वालिफाईड क्लिक केलं, यू विल बी अनेबल टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. मग तुम्हाला दुसरा फॉर्म भरता येणार नाही, कारण तुम्ही क्वालिफाईड आहे म्हटल्यानंतर त्या विषयामध्ये तुम्हाला भरता येणार नाही, लक्षात घ्या. चुकूनही तुम्ही क्वालिफाईडचे हे करू नका. आणि जर तुम्ही क्वालिफाईड असेल तर तुम्हाला दुसऱ्यांदा परीक्षा ही देता येत नाही त्याच सब्जेक्टमध्ये. दुसऱ्या सब्जेक्टमध्ये असेल तर तुम्ही देऊ शकता. ड्युरिंग एक्झामिनेशन मेक एंट्रीज इन द OMR शीट करेक्टली. आणि परीक्षा सुरू असताना तुमचं जे OMR शीट आहे ते व्यवस्थित भरायचं आहे. स्टुडंट्स विल बी सोली रिस्पॉन्सिबल फॉर द रॉंग एंट्रीज इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ॲज वेल ॲज इन द OMR शीट. म्हणजे OMR शीटमध्ये किंवा तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही चूक काही केली तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मस्ट बी व्हॅलिड इन द फायनान्शियल इयर ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ MSET. म्हणजेच काय की तुमचं जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते तुमचं करंट फायनान्शियल इयरमधलं असलं पाहिजे. ओनली UGC प्रिस्क्राईब कॅटेगरीज कॅन अवेल रिलॅक्सेशन इन एलिजिबिलिटी. म्हणजे पात्रता आणि क्वालिफिकेशनसाठी UGCने जे कॅटेगरी दिलेल्या आहेत त्यांनाच रिलॅक्सेशन भेटणार आहे. त्याच्यानंतर 9 आहे कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग. क्वालिफाईंग स्लॉट्स विल बी बेस्ड ऑन द प्रिव्हॅलंट रिझर्वेशन पॉलिसी ऑफ द महाराष्ट्र स्टेट फॉर ॲडमिशन इन हायर एज्युकेशन. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसारच तुम्हाला कॅटेगरी वाईज क्वालिफिकेशन देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूयात आपण. आता काही गोष्टी कॉमन आहेत त्या आपण इथं वगळतोय. आता इथं एक सूचना आहे बघा, द कॅन्डिडेट्स विल नॉट बी इंटिमेटेड इंडिव्हिज्युअली अबाउट देअर रिझल्ट. म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्हाला काय रिझल्ट तुम्हाला कळवला जाणार नाही. तुम्हाला रिझल्ट तुम्हाला वेबसाईटवर स्वतःचा रिझल्ट हा चेक करता येणार आहे. आता दुसरं जे आहे त्याच्यामध्ये इथं बघा, द कॅन्डिडेट्स हू आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर ऑफ 2 years मास्टर्स डिग्री. म्हणजे काय 2 वर्षाचं जर तुम्ही MA करत असाल तर फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरच्या मुलांना ॲपियर होता येणार नाही. तर सेकंड इयरच्या मुलांना मात्र ॲपियर, फायनल इयरच्या मुलांना मात्र ॲपियर होता येणार आहे. आणि तेच जर तुमचा 4 वर्षाचा कोर्स असेल तर 4थ्या वर्षी जी मुलं ॲपियर आहेत त्या वर्षीच्या मुलांना मात्र सेट परीक्षेला ॲपियर होता येणार आहे. असा त्याचा अर्थ आहे Cचा.
या ठिकाणचं मी सांगितलं तुम्हाला आत्ता. पुढं बघूयात आपण. आता इथं बघा, अदर स्टेट रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट्स मस्ट राईट जनरल कॅटेगरी. जर तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र आणि गोवा स्टेटमधला मुलगा असेल आणि त्याच्याकडं व्हॅलिड डॉक्युमेंट्स असतील तर ते कॅटेगरीचा लाभ घेऊ शकतात. OBC असेल, SC असेल, ST असेल वगैरे वगैरे. परंतु तो मुलगा अदर स्टेटचा जर असेल तर त्यांनी त्याचं काउंटिंग हे जनरल कॅटेगरीमध्ये होणार आहे. पुढे जाऊयात आपण. त्याच्यानंतर बघा, कॅन्डिडेट्स कॅन अपिअर फॉर सेट इन द सब्जेक्ट ऑफ देअर पोस्ट ग्रॅज्युएट ओनली. म्हणजे ज्या सब्जेक्टमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, PG झालेलं असेल, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सेट परीक्षा देता येणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. कॉमन काही गोष्टी आहेत त्या वगळतो आपण, कारण 27 पानी हे प्रॉस्पेक्टस आहे आणि त्याच्यामध्ये आपण हायलाइटेड मुद्दे फक्त घेतो आहे. जवळजवळ 32 सब्जेक्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. 32 सब्जेक्ट्स असणार आहेत आणि ते या प्रॉस्पेक्टसमध्ये इथं यांनी दिलेले आहेत. हे बघा, इथं दिलेले आहेत बघा हे सब्जेक्ट. 4 नंबरचा जो पॉईंट आहे तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन. तर सेंटरमध्ये आता तुमच्या घरापाशी जे सेंटर असेल त्याची निवड तुम्ही करू शकता. त्यामध्ये खूप मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजिम, गोवा, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार इत्यादी सेंटर आहेत. त्यानंतर बघूयात आपण ॲप्लिकेशन फॉर्म. तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे करायचं आहे. त्यानंतर पुढं जाऊयात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे इथं बघा. जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये आहेत आणि SC, ST, PWD, ट्रान्सजेंडर, ऑर्फन्स, OBC, DTA, VJ, NTB, NTC, NTD, SCBC यांना EWS ओपन 600 म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये आणि अदर कॅटेगरीसाठी 650 रुपये फी आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन. द एक्झामिनेशन शॅल बी कंडक्टेड OMR बेस्ड मोड ओनली. म्हणजे OMR म्हणजे काय, ऑप्टिकल मार्क रीडर. एक पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्ही डार्क होल करत असता. तुमच्या डार्क पेननी तुम्ही होल जे आहे ते डार्क करत असता. अतिशय सोप्या पद्धतीने त्यांचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी आणि मे बी तुम्ही बऱ्याच परीक्षा दिल्या असतील तर तुम्हाला माहिती देखील असणार आहे. पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन. तर पॅटर्नमध्ये अतिशय सोपा आहे. पहिला जो पेपर असेल त्याचे 50 प्रश्न असणार आहेत. 50 क्वेश्चन फॉर फर्स्ट पेपर आणि फॉर सेकंड पेपर इट इज ऑफ 100 क्वेश्चन्स. आणि वेळ असणार 10 ते 11. 10 ते 11 पहिल्या पेपरची वेळ असणार आहे. 10 ते 11 पहिल्या पेपरची आणि दुसऱ्या 11:30 ते 1:30 असणार आहे. पुढे जाऊयात आपण. आता इथं एक सूचना आहे बघा. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. अतिशय चांगली सूचना आहे ती. देअर विल बी नो निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह मार्किंग अजून तरी या परीक्षेला आलेलं नाही. पुढची सूचना बघा. द मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर शॅल बी इंग्लिश आणि मराठीमध्येच फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका असणार आहे. लँग्वेजेसचे पेपर सोडून. आणि बघा, इन केस ऑफ एनी ॲम्बिग्युटी म्हणजे जर संदिग्धता निर्माण झाली तर तुमचा इंग्लिश व्हर्जन जो असेल क्वेश्चन पेपरचा तोच तुमचा फायनल ग्राह्य धरला जाणार आहे. रिचेकिंगबद्दल रिव्हॅल्युएशन रिचेकिंगबद्दल काय म्हणते बघा. देअर शॅल बी नो रिव्हॅल्युएशन रिचेकिंग ऑफ क्वेश्चन आफ्टर सेट रिझल्ट. सेट रिझल्ट लागल्यानंतर रिव्हॅल्युएशन रिचेकिंग होणार नाही. त्यानंतर बघा, लिगल ज्युरिस्डिक्शन. जर सेटचा रिझल्ट लागल्यानंतर एक्झामिनेशन बघा. ऑल डिस्प्यूट पर्टेनिंग टू द कंडक्ट सेट जून 2025 एक्झामिनेशन इन्क्लुडिंग रिझल्ट शॅल फॉल विदिन द ज्युरिस्डिक्शन महाराष्ट्र आणि गोवा ओनली. म्हणजे जर तुम्हाला न्यायालयीन काय दाद मागायची असेल तर महाराष्ट्र, गोवा या ठिकाणीच तुम्हाला मागता येईल. फर्दर एनी लिगल क्वेश्चन अरायझिंग आउट ऑफ द एक्झामिनेशन शॅल बी एंटरटेन्ड ओनली वेन रेज्ड विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ सेट रिझल्ट.
म्हणजे जेव्हा सेटचा रिझल्ट लागतो 30 दिवसाच्या आतच, रिझल्ट लागल्यानंतर 30 दिवसाच्या आतच तुम्हाला कायद्याने तुम्हाला दाद मागता येईल, न्यायालयीन दाद मागता येते. ते पण महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामध्येच तुम्हाला दाद मागायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. रिझल्ट डिक्लेअर होतो, तो पण कसा होतो, त्याला काय क्रायटेरिया, तर हा बघा, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तर इट इज 6% ऑफ द ॲपियर्ड कॅन्डिडेट. म्हणजे आता समजा 100 कॅन्डिडेट ॲपियर झाले असं गृहीत धरा, तर त्यातले 6 कॅन्डिडेट क्वालिफाय होऊ शकतात. या प्रमाणे समजा 1 लाख असतील, 6 लाख असतील, त्या पद्धतीने तुम्हाला ते कॅन्डिडेट पास होण्याचा रेशो 6% ऑफ ॲपियर्ड कॅन्डिडेट, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि हा क्रायटेरिया क्वालिफिकेशनचं कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज तो असणार आहे, हे पण इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट. आता कमीत कमी किती मार्क पाहिजेत तुम्हाला, तर जनरल कॅटेगरीला कमीत कमी 40 मार्क पाहिजेत आणि पेपर 1 आणि 2 मिळून 40% पाहिजे. ॲग्रिगेट असतील तर चालतील, म्हणजे एकीकडे तुम्हाला समजा 30%, एकीकडे 50%, ॲग्रिगेट 40% झाली तर चालेल. 40 किंवा 40पेक्षा वर तुम्हाला जनरल कॅटेगरीला मार्क पाहिजे, तर तुम्ही क्वालिफिकेशनसाठी तिथे इलिजिबल होऊ शकता. आता SC ST किंवा इतर ज्या अदर कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी मात्र दोन्ही मिळून 35%, 35% तुम्हाला कमीत कमी मार्क मिळायला पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्हाला ह्या पर्सेंटेज किंवा कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट मात्र हेन्स द कॅटेगरी अँड सब्जेक्ट शुड बी करेक्टली एंटर्ड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताय त्यावेळेस तुमचं कॅटेगरी आणि तुमचं सब्जेक्ट हे दोन्ही पण करेक्टली एंटर करा. आता इथे एक आहे बघा, चेंज ऑफ कॅटेगरी, सब्जेक्ट, सेंटर्स एट्सेट्रा विल नॉट बी अलाउड आफ्टर द लास्ट डेट फॉर एडिटिंग अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मचं एडिटिंग करायची लास्ट डेट होऊन गेल्यानंतर तुम्हाला कुठलीही गोष्ट एडिट करता येणार नाही, बदलता येणार नाही. आता याच्यामध्ये 12 जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत जे तुम्हाला वाचून पण कळतील. अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या, त्या हायलाइटेड गोष्टी मी तुमच्याशी आत्ता शेअर केलेल्या आहेत. चेकलिस्ट त्यांनी दिलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना कुठली चेकलिस्ट लक्षात घ्यायची ती तुम्ही वाचून समजू शकता. त्यानंतर त्यांनी पुढे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर शेडिंग द सब्जेक्ट कोड, सीट नंबर अँड रिस्पॉन्सेस ऑन OMR शीट विथ ब्लॅक बॉल पॉईंट पेन. तर इथं पेन तुम्ही ब्ल्यू पण वापरू शकता, ब्लॅक पण बॉल पॉईंट पेन वापरायचं आहे, हे इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे बघा, मग अशी मी तुम्हाला सांगितलं OMRमध्ये असे ऑप्शन दिलेले असतील आणि हा जो ऑप्शन आहे हे जे केलेलं आहे ते करेक्ट केलं. इथं अशी टिक मार्क केली, अशी टिक मार्क केली, चालणार नाही. या पद्धतीने अतिशय व्यवस्थित पद्धतीने ही जी आहे हे बरोबर आहे, हे लक्षात इथं ठेवायचं आहे. पुढं हे बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे हे बरोबर आहे आणि हे रॉंग आहे, हे असं करायचं नाही आहे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर चेंजिंग ॲन आन्सर इज नॉट अलाउड. म्हणजे एखादा चुकून तुम्ही आय होल डार्क केलेला आहे आणि दुसरं नंतर लक्षात आलं तर चुकूनही 2 आय होल डार्क करू नका, कारण ते अलाउडच नाही आहे तुम्हाला त्या पद्धतीने. तर अनफेअर मीन्स काय, अपेक्षा हीच आहे की तुम्ही अनफेअर मीन्स किंवा मिसकंडक्ट काही करणार नाही, त्यामुळे त्या प्रोसिजर आपण इथं वाचायलाच नको. त्यानंतर जे काही त्यांनी ॲनेक्शर दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी वेळ घालवत नाही. तर मला वाटतं की तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे, म्हणजे आता मी ड्रॅग करून फक्त तुम्हाला पुढे दाखवतो की सर्टिफिकेट फॉर डिसॅबिलिटीसाठी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युजिंग ओन स्क्राईब, म्हणजे ज्याला स्वतःला लिहिता येत नाही त्याला जर स्क्राईबसाठी एखादा व्यक्ती घ्यायचा असेल तर त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन टू राईट अँड एक्झामिनेशन. इथं तुम्हाला जर एखाद्याला मदत घ्यायची असेल तर त्याचा त्याचा फॉर्म जो आहे ॲनेक्शर 3मध्ये त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर अनाथ प्रमाणपत्र ते कसं भरायचं, तुम्ही ऑर्फन असेल, अनाथ असाल तर त्याची पण परमिशन हा फॉर्म त्यांनी दिलेला, तो फॉर्म भरून तुम्ही अनाथचं सर्टिफिकेट तिथं घेऊ शकता. अशा पद्धतीने थोडक्यात तसं पाहिलं तर 27 पानी हा प्रॉस्पेक्टस किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे येणारी सेट परीक्षेचा. परंतु थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभारी आहे.